मित्रांनो, पोटामध्ये ना 5 प्रकारचे गॅस असतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि मिथेन गॅस. हे असे 5 प्रकारचे गॅसेस असतात. हे गॅसेस ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला आपल्याला पोटामध्ये आपला गॅस तयार होतो. पण हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिलं म्हणजे हे गॅसेस जे असतात ना, हे आपल्या पचनक्रियेला फायदाच देणारे असतात. हे कसे बनतात तर काही वेळेला जे आपण पदार्थ खातो त्या पदार्थांपासून हे गॅस तयार होतात. काही वेळेला पोटामध्ये जे बॅक्टेरियाज असतात त्या बॅक्टेरियांपासून हे गॅस तयार होतात. पण हे आपल्या पोटासाठी योग्यच असतात. ज्या वेळेला यांचं अति प्रमाण होतं, ज्या वेळेला हे जास्त प्रमाणामध्ये वाढतात त्यावेळेला त्रास होतो. पण जास्त प्रमाणात वाढणं म्हणजे नक्की काय? आपण म्हणतो गॅस होतात. गॅस होतं म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे माझ्याकडे एखादा रुग्ण आला की तो मला सांगतो की डॉक्टर गॅस होतो. आता गॅस होतो ज्यावेळेला मी त्याला खोदून खोदून विचारतो तर त्यावेळेला मला समजतं की ह्याला अरे पित्ताचा त्रास आहे, ह्याला गॅस नाहीये. मग काही वेळेला समजतं की अरे ह्याला गॅस पण नाहीये आणि पित्त पण नाहीये, ह्याला काहीच नाहीये. पण अवेअरनेस नसल्या कारणाने ती लोक डॉक्टरकडे जातात आणि उगाचच काहीतरी औषधं खाऊन बसतात.